सर्व अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। आज आपण दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी एक शिक्षण आयुक्त कार्यालयाचं एक पत्र निघालेलं आहे आणि या पत्रासंदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जाहिराती कधीपर्यंत अपलोड होणार आणि आपणास प्रिफरन्स कधी जनरेट करायला मिळणार किंवा प्रिफरन्स कधी आपल्याला शो होतील ज्याची आपल्याला उत्सुकता लागलेली आहे, अशी मी आनंदाची बातमी तुम्हाला आजच देऊ इच्छितो। तर मित्रांनो, सर्व असणाऱ्या जिल्हा परिषदांना जी काही आंतरजिल्हा बदली चालू आहे त्याची असणारी आंतरजिल्हा बदली जवळपास अंतिम टप्प्यात झालेली आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये सर्व जिल्हा परिषदांना तत्काळ प्रामुख्याने सोमवारपर्यंत म्हणजे येणाऱ्या सोमवारपर्यंत जाहिराती अपलोड करायला सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मॅक्झिमम काही जर अडथळा आलाच तर जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला ऑथेंटिकपणे सांगू इच्छितो की आपल्याला जाहिराती पाहायला मिळणार आहेत आणि जानेवारीच्या फर्स्ट आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपणास प्रिफरन्स जनरेट होतील आणि ते आपल्याला लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। परंतु कालच्या तारखेमध्ये 19 डिसेंबर रोजी आपणास एक पत्र पाहायला मिळत आहे आणि हे पत्र कोणाला देण्यात आलेलं आहे? प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा व शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषदा। विषय काय होता याचा? तर याचा विषय असा आहे, जिल्हा परिषदांकडील शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीविषयक कार्यवाही करणे तसेच प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीतील तक्रारी इत्यादींची खात्री करून पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्याबाबत। मित्रांनो, तुम्ही न्यूजवरती पाहिलं असन, हिवाळी अधिवेशनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि प्रश्न हा NTC प्रवर्गाशी संबंधित होता। NTC प्रवर्गाने त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांनी दाखवून दिला आणि काही जिल्हा परिषदांमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्यावरती अन्याय झाला आहे, त्यांच्या कॅटेगरीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या प्रवर्गाच्या जागा भरती प्रक्रियेमध्ये खूप कमी येत आहेत आणि या असणाऱ्या मुद्द्याला गोपीचंद पडळकर आमदार यांनी लक्षवेधी लावून हा प्रश्न मार्गी काढण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये उत्तरामध्ये केसरकर साहेबांनी त्यांना असं आश्वासन दिलं की असा जर अन्याय होत असेल तर त्यांची आम्ही खात्री करूया, त्याची मी वैयक्तिकपणे जबाबदारी घेतो आणि या जोपर्यंत असणाऱ्या चुकीच्या बिंदूंची तपासणी होत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही त्या जागा अपलोड करण्यासंदर्भात एक निर्णय घेत आहोत। त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी? उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे दिनांक 22/2/2023 ते 3/3/2023 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते। सदर परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहेत। दरम्यानच्या कालावधीमध्ये सन 22-23च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता व शासन प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 6/7/2021 अन्वये बिंदू नामावली प्रमाणित करण्यात आवश्यक होते। बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी संघटना उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदू नामावली अचूक करण्याबाबत त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेले होते। या संदर्भात ओपन आणि EWS मुलांवरती अभियोग्यताधारकांवरती अन्याय होत होता
आणि हा अन्याय दूर करण्यासाठी अनेक वेळा निवेदनं देण्यात आलेले होते आणि त्या निवेदनानुसार कार्यवाही करण्यात आलेली होती. सदरची निवेदने व कार्यरत शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदू नामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. सद्यस्थितीत बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. हे तर सर्वांना माहीत होतं की साधारणतः जी काही शिक्षक पदभरती आहे ही 80% होणार आहे, कारण वित्त विभागाने त्या ठिकाणी जवळपास 80% पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली होती आणि त्यानुसार कार्यवाही करायची होती. तथापि बिंदू नामावलीतील दुरुस्तीबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधिमंडळाच्या 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमच्या प्रवर्गावरती अन्याय होत आहे आणि म्हणून त्या असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले त्यानुसार एक निर्णय घेण्यात आला. एकूण रिक्त पदाच्या 80% ऐवजी 70% पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी अशा सूचना शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. मला सांगायचं हे आहे की मित्रांनो, जी 80% पदभरती होणार होती ती आता 80% पदभरती होणार नाही, तर केवळ किती होणार आहे, 70% होणार आहे. म्हणजेच काय, जे काही एकूण रिक्त पदं होते त्यामध्ये आपण 32,000 आकडा ऐकत होतो, त्याचे 80% आणि त्याच्यातही आता 80% नसून किती होणार आहे, तर 70% होणार आहे. याचं कारण काय की ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, बिंदूंमध्ये तफावत निर्माण झालेली आहे, एखाद्या प्रवर्गावरती अन्याय होत आहे, अशा वेळेस त्यांचे बिंदू त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील. आणि नंतर बघा मित्रांनो, इथं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला की या ज्या 10% जागा कपात करण्यात आलेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपात, या जागा तुम्ही म्हणणार कधी भरणार, तर याला त्या ठिकाणी जास्त वेळ लागणार नाही आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये असे निवेदनं प्राप्त झालेत अशा जिल्हा परिषदांमध्येच याची त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल आणि दुरुस्ती केल्याच्या नंतर त्या 10% ज्या कपात करण्यात आलेल्या जागा आहेत त्या पोर्टलवर याच भरती प्रक्रियेमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ती पदे भरायची आहेत. तथापि बिंदू नामावली संदर्भात काही वैध आक्षेप प्राप्त असल्यास त्यांचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित 10% रिक्त पदे भरतीची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता ह्या ज्या 10% कपात जागा आहेत या नेमकं कोणाच्या कपात होणार, तर मित्रांनो घाबरून जाऊ नका. ही जी 10% कपात होणार आहे, ही 10% कपात ही एकूण जागांच्या 10% होणार आहे. म्हणजे तिथं असं होणार नाही की आता असं तर सांगता येणार नाही. मी तुम्हाला हा प्रश्न क्लिअर करू इच्छितो की ॲक्च्युली जे काही असणारे NTCचे बिंदू आहेत, हे NTCचे बिंदू कोणत्या कॅटेगरीमधून अतिरिक्त दाखवलेले आहेत हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. त्यामुळं विशेष करून फक्त ओपनमधून ते दाखवलेत का, किंवा EWSमधून दाखवलेत का, किंवा OBCमधून दाखवलेत का, किंवा NT प्रवर्गातून एखाद्या दाखवलेत का दुसऱ्या, याच्यावरती ज्यावेळेस पूर्ण पडताळणी होईल ते आताच निश्चित करता येत नाही. म्हणून एकूण जे काही पदं असतील सर्व कॅटेगरींचे, त्या सर्व कॅटेगरींच्या पदांमधून त्या ठिकाणी आपल्याला 10% जागा कपात करण्यात येणार आहेत. म्हणजे सध्या तरी कुठल्याच असणाऱ्या प्रवर्गावरती वैयक्तिकपणे अन्याय होणार नाही. त्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की मग हे जे 10% कपात होते, हे 10% कपात 100%च्या जे काही 80% पदभरतीस मान्यता आहे, मग 20%मधून का देण्यात आलं नाही, तर त्याचं कारण मित्रांनो असं आहे की मुळातच 100%च्या 80% परवानगी आणि त्याच्यामध्ये मग
ते वरचे 10% जर नंतर भरायचे जर खरोखरच बिंदू जर दुरुस्त झाले आणि तशी जर काही अडचणी असतील तर परवानगीच्या अतिरिक्त भरण्यास अडथळा येऊ शकतो. ही एक बाब आहे. आता त्याच्यामध्ये मला एक सोयीस्कर मार्ग असा वाटत होता की ज्या जिल्हा परिषदांमध्ये अशा तक्रारी प्राप्त झाल्यात, निवेदने प्राप्त झालेत, त्या जिल्हा परिषदांच्या एकूण रिक्त पदांच्या 10% जागा कपात करण्यात सध्या तरी करायला पाहिजे होते, की जेणेकरून मला सांगा, जर ज्या जिल्हा परिषदांमध्ये अशा तक्रारीच नाहीत, मग अशा जिल्हा परिषदांमध्ये ही करण्याची गरज पडत नव्हती. परंतु NT प्रवर्गाच्या मुलांनी असं सांगितलं की आम्हाला सर्व जिल्हा परिषदांमधून असे पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळं आम्ही सर्व जिल्हा परिषदांवरती असा आक्षेप नोंदवत आहोत आणि साहजिकच त्यांच्या आक्षेपानुसार त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणून सर्व जिल्हा परिषदांचे 10% पद त्या ठिकाणी सध्या परिस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेले आहेत, कपात करण्यात आलेले आहेत. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात त्यांना दाखवलेलं नाही आहे. काही दिवसांमध्ये त्याला परत पोर्टलवरती शो केलं जाणार आहे याच भरती प्रक्रियेमध्ये, याच टप्प्यामध्ये. आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रिफरन्स जनरेट होतील, त्यांना लॉक करण्याची सुविधा देण्यात येईल. परंतु यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक अभियोग्यताधारकांमध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की पाठीमागच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस OBC आरक्षणाचा विषय होता आणि त्यामध्ये ज्या असणाऱ्या ओपनमधील किंवा जे काही आरक्षणाचा सध्या मराठा आरक्षणाचा विषय गाजत आहे, ज्या मुलांकडं असे दाखले सापडलेले आहेत, त्या असणाऱ्या अभियोग्यताधारकांना दीपक केसरकर साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना या भरतीमध्ये इन्क्लूड करून घेण्यात येईल. मग त्यांना टॅब ओपन होणार का आणि तो टॅब कधी ओपन होईल असा बऱ्याचशा मुलांमध्ये संभ्रम निर्माण आहे. त्याच्याबद्दल अजून तरी आयुक्त स्तरावरून किंवा शासन स्तरावरून कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या कामाचा वाटत असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.